पुढील आषाढी कार्तिकी वारीत ज्येष्ठ दिव्यांग व अंध वारकऱ्यांसाठी विशेष दर्शन सुविधा व 2 पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली आहे। पुढील आषाढी आणि कार्तिकी वारीत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची व्यवस्था अधिक सुलभ करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्राच्या आधारे मुखदर्शन, तर अंध आणि दिव्यांग वारकऱ्यांना पथदर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। यंदाची आषाढी वारी स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले। आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनचे एक रांग आहे आणि पथदर्शनचे एक रांग आहे। पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70% पुढे असतात। खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेले वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात। असं बरेच वारकरी असतात। त्यांच्या आपल्याला मुखदर्शनमध्ये सुद्धा या पथदर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाहीये। अशा पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांचं दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल, याचा आमचा विचार आहेत। भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून वारकऱ्यांसाठी निवास, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि सुरक्षा यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। यंदाच्या वारीत सुमारे 33 लाख वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। रस्त्यावर असलेले खड्डा, पोलवर असलेले वायर, टाइल्स म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्ष द्यायची असतो। आणि आता मला सांगितल्याप्रमाणे हा वारी इन्सिडेंट फ्री झालेली आहे। म्हणजे एकही घटना झालेल्या नाहीये। ज्या काही लोकांच्या नॅचरल कॉजमध्ये कार्डियक अरेस्टमध्ये मृत्यू झालेली आहे, ह्या सोडून आपल्याला ह्या पर्टिक्युलर वारी मला काय सांगायला खूप आनंद वाटत आहे की इन्सिडेंट फ्री झालेली आहेत। याच्यामध्ये हे टीम एफर्ट आहेत। म्हणजे पूर्ण जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये डे अँड नाईट काम केलं। याच्यामध्ये एकही कोणी व्यक्तीचं यश नाहीये। हे सगळं पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे पूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, या पूर्ण टीमचं भेटलेले यश आहे। वारी दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन वाळवंट परिसरातील गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी इस्कॉन मंदिर ते मंदिर परिसर तसेच शेगाव दुमाला येथे 2 पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। नदी काठावरील जनावरे, पंप आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक नियोजन शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली।